नमस्कार. तर आज मी तुम्हाला एकदम झटपट जेवण कसं बनवायचं ते सांगते. हे रात्रीचं असे कोणतेही कडधान्य रात्री आधी भिजत घालायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नंतर मग ते कुकरला लावायचं. तांदूळ वेचायचे वगैरे आणि खाली तांदळाचं भांडं ठेवायचं आणि वरती हे कडधान्याचं भांडण ठेवायचं आणि 3 शिट्या काढून ते शिजवून घ्यायचं. नंतर मग हे कुकर होईपर्यंत आपण काय करायचं, हे पीठ मळून घ्यायचं. पीठ मळलं की नंतर मग कांदा वगैरे चिरून घ्यायचा, म्हणजे भाजीसाठी वगैरे आमटीसाठी वगैरे हे कांदा चिरून घ्यायचा. पीठ बाजूला ठेवायचं, कांदा चिरायचा वगैरे पहिल्यांदा आणि कांदा तेलामध्ये व्यवस्थित फोडणीला घालायचा. तेलामध्ये लसूण वगैरे घालायचं, हळद, लसूण, आलं वगैरे हे सगळं घालायचं. बारीक कांदा चिरून घ्यायचा, म्हणजे ते लवकर शिजला जातो. नंतर आता हे लसूण किसून आणि आलं किसून घ्यायचं, ते पण आपण तेलामध्ये आता कांद्याबरोबर फोडणीला टाकायचं. हे सगळं व्यवस्थित भाजलं नंतर मग त्याच्यामध्ये हळद आणि मसाला घालायचा. नंतर मग बारीक चिरलेला एक टोमॅटो, तो पण त्याच्यामध्ये परतून घ्यायचा त्या कांद्याबरोबर. हे व्यवस्थित भाजलं टोमॅटो कांदा वगैरे की नंतर मग आपण चवीनुसार मीठ घालायचं. हे बघा, 1 चमचा मीठ घालते मी. तर हे आता परत एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं. थोडासा मी आता गरम मसाला घालते. जास्त घालायचं नाही, कारण मसाल्यामध्ये आपला आधीच असतं पहिल्यांदा, म्हणून थोडासाच घालायचा गरम मसाला. हे कडधान्य आहे ना, ते आता फोडणीला टाकायचं आणि नंतर हा मसाला घालायचा वरून, म्हणजे तो व्यवस्थित लागतो. आणि 5-10 मिनटं परत व्यवस्थित शिजवून घ्यायचं आणि नंतर मग त्याच्यावरती वरून मग कोथिंबीर घालायची. मग आपले हे उसळसारखी म्हणजे आमटी पण तयार होते आणि उसळ म्हणजे जाडसर असं उसळ तयार होते. भाताबरोबर पण खाऊ शकतो आणि चपातीबरोबर खाऊ शकतो. आता एका साईडला मी आता सिमला मिर्च धुवून घेतले आहेत आणि ते बारीक आता कट करून घेते. त्याचे 4 तुकडे असता करून घेते. आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. आता पहिल्यांदा बेसन वगैरे सगळं घालून तळून घ्यायचे. मीठ घालते पहिल्यांदा आणि थोडा वेळ लावून ठेवते मिरचीला. तोपर्यंत इथे चपात्या करून घेते. चपात्या भाजून झाल्या थोड्याशा की नंतर मग आपण मिरच्या तळायला घ्यायच्या. चपात्या पहिल्यांदा थोड्याशा भाजून घेतल्या की नंतर आता आपण ह्या मिरच्या आता तळून घेऊया. बेसनमध्ये हळद मीठ वगैरे घातलेलं आहे आणि ते आता बेसनमध्ये आता शिमला मिर्च घालून ते तळून घ्यायच्या व्यवस्थित पटापट. पाहिजे तेवढ्याच तळून घ्यायच्या, कारण ते गरम गरम छान लागतात. नंतर मग बाकीच्या नंतर तळायच्या. हे आता थोडेसे मी आधी पहिल्यांदा तळून घेते. हे बघा, हे तळून झाल्या की नंतर मी आता शिरा बनवून घेते. हे तळून घेते पहिल्यांदा. गॅस बंद करते आणि ते प्लेटमध्ये काढते ह्या मिरच्या. आणि आता मी शिरा बनवून घेते. हा आता माझा शिरा पण बनवून झालेला आहे. त्याच्यावरती मी आता तुळशीची पानं घातली. आता जेवण वाढायला घेते. आता हे भात बनवलं आहे. काय काय बनवलं ते सांगते तुम्हाला. भात बनवलं आहे, चपाती बनवल्या आहेत. हे तर उसळ हळसाणे म्हणजे लाल चवळी असते ना, त्याची उसळ बनवलेली आहे. शिरा बनवलेला आहे. ही भजी सिमला मिरची भजी तळून काढलेली आहे. हे दही आहे. हे लोणचं. हे ह्याचा शेंगदाण्याचा ठेचा बनवला आहे आणि ही चटणी बनवली आहे. तर तुम्हाला हे जेवण कसं वाटलं ते नक्कीच सांगा. आवडलं असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.